नमस्कार आणि मोठी महत्त्वाची बातमी आता पाहूया। प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 138 किलोमीटरची पदयात्रा सुरू झाली आहे। देशाचे माजी कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव असलेल्या पापळ येथून सुरू झालेली ही पदयात्रा यवतमाळ जिल्ह्याकडे वळते आहे। वाटेत सुकळी येथील शेतकऱ्यांनी शेतात चक्क भाजपचे झेंडे रोवून लक्ष वेधून घेतले आहे। अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहत आहात। शेतकऱ्यांना शेती परवडत नाही, आता पेरणी बंद, आता सरकारने आमची जमीन घ्यावी नाहीतर गांजा अफूचे पीक घेऊ द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे। ज्या शेतामध्ये भाजपचे झेंडे रोवण्यात आले आहे तिथे पदयात्रेदरम्यान थांबून बच्चू कडू यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे। बच्चू कडू म्हणाले की केंद्रात राज्यात भाजपची सत्ता आता आहे, जिल्हा परिषद त्यांची, महानगरपालिका त्यांची, घरावरही भाजपचे झेंडे होते, आता शेतातच झेंडे शिल्लक होते। शेतकऱ्यांनी शेतातही ते लावून टाकले आहेत, कारण शेतात पेरणी करून काहीच फायदा नाही, पेरणीचा खर्च देखील निघत नाही अशी बिकट अवस्था आज शेतकऱ्यांची आहे। प्रति क्विंटल 3400 रुपये सोयाबीनला भाव मिळाला, 4 क्विंटल पिकली, एका एकरातून सोयाबीनला 12,000 रुपये मिळाले आणि एका एकरासाठी 80,000 रुपये खर्च आला। मग शेतकऱ्यांनी पीक घेतल्यापेक्षा झेंडे लावले तर काय बिघडले? आम्ही आता शेतीसहित तुमच्या पक्षात येतो, कमळ लागले की घेऊन टाकत जा तुम्ही, असा टोला बच्चू कडू यांनी सरकारला लगावलाय।